राज्यसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवारांसमोर एक मोठं राजकीय आव्हान उभं केलंय। शरद पवारांचा मार्ग रोखण्यासाठी शिंदे सेना 2 उमेदवार देण्याच्या तयारीत आहे। तर यामुळे आता निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता संपुष्टात आल्याची माहिती आहे। महायुतीकडील अतिरिक्त मतांच्या जोरावर शिंदेंनी पवारांच्या विरोधात तगडी फिल्डिंग लावल्याची सूत्रांची माहिती आहे। 16 मार्च रोजी होणाऱ्या या निवडणुकीत आकड्यांचा खेळ आता चांगलाच रंगणार आहे। तर आता पवारांसमोर शिंदेंचं आव्हान कसं असणार आहे ते पाहूयात। शिंदे सेनेकडे 20 अतिरिक्त मतं आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 3 अतिरिक्त मतं आहेत। विजयासाठी आवश्यक मतं असणार आहेत 37। शिंदे सेनेला दुसऱ्या उमेदवारासाठी 14 उमेदवारांची गरज असणार आहे। 14 मतं लागणार आहेत। आता पवारांसमोर एकनाथ शिंदे चांगलंच आव्हान तयार करू बघतायत।